मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसीय दावोस दौऱ्यावर आहेत। आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यावर राज्य सरकारचा भर आहे। मागील वर्षी राज्य सरकारकडून 16 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले। महाराष्ट्रात आर्थिक विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे दावोसमध्ये दाखल झालेत। मुख्यमंत्री फडणवीसांचं या ठिकाणी मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आलाय। तर राज्यासाठी जास्तीत जास्त गुंतवणूक आणणं हे या दौऱ्याचं मुख्य उद्दिष्ट आहे। मुख्यमंत्री फडणवीस 5 दिवस म्हणजेच 19 ते 23 जानेवारी पर्यंत दावोसमध्ये असतील। त्यांच्यासोबत वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ सुद्धा उपस्थित राहणार आहे। तर मागील वर्षी राज्य सरकारनं दावोसमध्ये 16 लाख कोटींचे सामंजस्य करार केले होते। यावेळी राज्य सरकारकडून 16 लाख कोटींहून अधिकचे MOU करण्यावर लक्ष असणार आहे। तर फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर टीका करणाऱ्या राऊतांवर बावनकुळेंनी पलटवार केलाय। दावोसला ते आहेत काय गुंतवणूक वगैरे आणतात असं म्हणतात। ते अनेक वर्ष दावोसला जातात, पण गुंतवणूक का महाराष्ट्रात दिसत नाही कुठे। पंतप्रधान मोदींप्रमाणेच फडणवीसांचं परदेशात स्वागत झालेलं आहे। फडणवीसांचं दावोस दौऱ्यावरील स्वागत मराठी माणसाला सुखावणारं असं राऊतांनी म्हटलंय। फडणवीसांचा प्रवास दिल्लीमध्ये सर्वोच्च पदासाठी सुरू असल्याचं ट्विट राऊतांनी केलंय। तर राऊतांनी फडणवीसांबाबत केलेलं ट्विट हा टोमणा होता की कौतुक, असा सवाल उदय सामंत यांनी केलाय। संजय राऊतांनी केलेलं ट्विट आपण पाहताय। पंतप्रधान मोदींचं परदेशात स्वागत होतं, अगदी तसंच स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं झुरिच इथे करण्यात आलेलं आहे। ही प्रत्येक मराठी माणसाला सुखावणारी गोष्ट आहे। महापालिका निवडणुकीमध्ये भरघोस विजय प्राप्त केल्यानंतर फडणवीसांचा प्रवास दिल्लीमधल्या सर्वोच्च पदासाठी सुरू झालेला दिसतोय।